वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। विद्येची देवता असलेल्या गणपती बाप्पाची आराधना करून आपल्या कुठल्याही दिवसाची शुभ अशी सुरुवात होते। आज गुरुपौर्णिमा आहे आणि पुण्यातल्या एका अत्यंत ऐतिहासिक आणि गणपती बाप्पाची अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती असलेल्या एका देवळाची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे। या देवळातलं तळघर जे आहे ते आज म्हणजे फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशीच भाविकांना दर्शनासाठी खुलं असतं। पुण्यातल्या सोमवार पेठेमध्ये कमला नेहरू रुग्णालयाच्या जवळ हे अत्यंत आगळं वेगळं दगडी बांधकाम असलेलं असं मंदिर आहे। 18व्या शतकात या मंदिराची रचना झाली असं सांगितलं जातं। इथली स्थापत्यकला आणि मूर्तिकला अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि पाहण्यासारखी। मंदिराची बाहेरची दगडी कोरीव आकर्षक रचना चटकन आपलं लक्ष वेधून घेते। गणपतीची मूर्ती 3 शुंड म्हणजे सोंडा असलेली आहे। एका चौरंगावर बसलेल्या मयूरावर ही मूर्ती विराजमान झालेली आहे। मंदिराची मांडणी करताना जमिनीपासून थोड्या उंचीवर मुख्य मंदिर आणि त्याखाली उपासनेसाठी तळघर अशा प्रकारची रचना करण्यात आली आहे। तळघरामध्ये जाण्यासाठी पायऱ्यांची अत्यंत अरुंद अशी वाट आहे। या तळघरामध्ये जिवंत झरे असून तिथे बारमाही पाणी साठलेलं असतं। मंदिराच्या तळघरात दलपतगिरी गोसावी यांची समाधी आहे। मंदिरातल्या गणपतीच्या मूर्तीवर अभिषेक केला की त्याचं पाणी या समाधीवर पडतं असं सांगितलं जातं। कसलं भारी आहे ना हे मंदिर। जेव्हा बांधलं गेलं तेव्हा या तळघरामध्ये उपासना चालायची, त्यामुळे हे पाणी तेव्हा तिथे नसावं, कदाचित नंतर झऱ्यामुळे आलेलं असेल असंही सांगितलं जातं। तुम्ही पुण्यात असाल तर आज तुम्हाला या गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन बाप्पाच्या मूर्तीचंही दर्शन घेता येईल आणि तिथल्या तळघरात जाऊन तिथली वैशिष्ट्यपूर्ण रचनाही बघता येईल।